आपण निघालोय ठाण्यावरून रतनगडाकडे. रस्त्यातच वडापावचा आस्वाद घेतला आणि रतनवाडीत जवळजवळ रात्री 11:30-12 वाजता आम्ही जेवण केलं. मित्रांनो, छावणीमध्ये परत एकदा आपलं स्वागत. आणि आज आपण जातोय रतनगडावरती. माझ्याबरोबर आहेत तन्वय, तन्वयच्या पाठीमागे संदेश, केतन, शंतनू, मयेकर आणि अविनाश. चला, गणपती बाप्पा. सकाळचे 6 वाजले होते. वातावरण अतिशय सुंदर होतं. शेताच्या बाजूनी आम्ही चालायला सुरुवात केली. मित्रांनो, माझ्या मागे जो आहे बरोबर माझ्या बोटाच्या वरती तो आहे रतनगड. तिकडे जाणार होतो आपण. आत्ता सगळा सपाटी मार्ग आहे. माझे मित्र पुढेच गेलेत. हा एक ओवळ लागेल. पावसाळ्यात त्याला खूप पाणी असेल. मित्रांनो, दुसरा ओढा आहे. हा सुद्धा पार करायला लागतो. त्यामुळे एक ओढा झाला, हा दुसरा ओढा आहे. हा जरा सांभाळून तुम्हाला पार करायला लागतो. मित्रांनो, रतनगडला जायला वाट अतिशय मस्त आहे. जंगलातून आहे, त्यामुळे मजा येते. ही वाटसुद्धा छान आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेलच बघताना. मित्रांनो, हे बघा, रतनगडावरती असे वाटे वाटेत खूप जण गावकरी विकायला बसतात. त्यांच्याकडे विकत घ्या. पर्यटन क्षेत्रातून तुम्ही त्यांना काहीतरी कमवायची संधी द्या. रतनगडाला ज्वेल ऑफ सह्याद्री म्हणतात, कारण अशा वेगवेगळ्या रंगाची फुलं तिकडे आहेत. अतिशय असं वाटतं आपण स्वर्गातूनच चाललोय. म्हणताना म्हटलं जरी 2 तास लागतात, तरी गडावरती पोचायला अगदी आरामात 3 तास लागतातच. आणि तेथे पोचल्यानंतर मग आपल्याला शिडी मार्गाने वरती जावं लागतं. तुम्ही आता समोर बघत असालच, तुम्हाला शिडी मार्ग दिसत आहेत. 2 शिड्या तर तिथे तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत. अशी वाटे मग अशी 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 आणि वरती जो दिसतोय तो तुम्हाला गणेश दरवाजा दिसतोय. मित्रांनो, शिडीच्याच बाजूला देवता आहे. त्यांना नमस्कार करून आम्ही मग वरती शिडी चढायला सुरुवात केली. आता आपण दुसऱ्या शिडीच्या दिशेने चाललेलो आहोत. दुसरी शिडी चढून झाल्यानंतर बरोबर डाव्या बाजूला गणेशाचं शिल्प आहे. म्हणून या दरवाजाला गणेश दरवाजा असे म्हणतात. दुसऱ्या शिडीची तशी आवश्यकता नव्हतीच. गणेश दरवाज्यातून आल्यानंतर बरोबर तुम्हाला डाव्या बाजूला शिरायचं आहे. डाव्या बाजूला गेल्या गेल्या तुम्हाला हा एक भक्कम तटबंदी दिसते. बाकी तिथे काही नाही आहे. ती संरक्षणासाठीच बांधलेली आहे.
तेथून आपल्याला परत मागे फिरून रतनगडाच्या दिशेने जायचं आहे. जाताना रस्त्यातच तुम्हाला एक देवडी आणि पाण्याचं टाकं लागतं. आता संदेश बघतोय ते देवडी आहे आणि त्याच्याच बाजूला आता हे पाण्याचं सुख असं टाकं आहे. आता आपण ही तिसरी शिडी पण ही सेफ्टीसाठी लावलेली आहे. कातळ मार्ग अतिशय सुंदर आणि छान आहे. आता जिथे उभा आहे संदेश त्या कातळ मार्गाने आपण आता वरती जाणार आहोत. 2 रस्ते फुटतात. आपण उजव्या बाजूला जायचं आहे. रत्नादेवीचं आधी आपण दर्शन करणार आहोत. रत्नादेवीचं दर्शन करून झाल्यानंतर आपल्याला पुढे गुहेतही जायचं आहे. हे जे देऊळ आहे हे रत्नादेवीचं मंदिर आहे. तेथे प्रथम दर्शन केलं आपण आणि आता तसंच पुढे आपण गुहेच्या दिशेने जातो. गुहा खूप मोठी आहे. खूपशी माणसं इथे राहू शकतात. गुहेतसुद्धा आतमध्ये एक खोलीवजा जागा आहे. ती सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. गुहा बघून झाल्यानंतर आपल्याला माघारी फिरायचं आहे आणि हे रतनगडाचा हा दुसरा दरवाजा हाही खूप छान आहे. आणि विशेष करून ह्या दरवाजावरती जी शिल्पं आहेत ती अतिशय सुंदर अशी ही शिल्पं आहेत. तुम्ही समोर बघत असालच दरवाजावरती केलेलं हे सुंदर नक्षीकाम ते सुद्धा अद्भुत आहे. याचा अर्थ काय आहे तो मात्र संशोधकांनी शोधायला हवा. पण शिल्प खूप छान आहेत. ती शिल्प बघून आपण पुढे जातोय. मी या किल्ल्यावर जवळजवळ 15-20 वर्षानंतर येतोय. अतिशय सुंदर असा किल्ला आणि ह्या किल्ल्याचं विशेष म्हणाल तर हा गोल बुरुज. असा गोल बुरुज दुसऱ्या कोणत्याही किल्ल्यावरती नाही. हा इथे संरक्षणार्थ का बांधला गेला हे मला माहिती नाही आहे. पण हा बुरुज अतिशय सुंदर आहे. त्याच्या पाठीमागे पाण्याचं टाकंसुद्धा आहे. आता हा बुरुज आपण आतून बघतोय. तुम्ही समोर बघत असालच किती सुंदर असं हे दृश्य दिसतंय. मित्रांनो, रतनगडावरती हा बुरुज आहे गोल, तो अतिशय प्रसिद्ध आहे. खरं तर इथं आम्ही आधी यायला पाहिजे होतं. हे पाण्याचं एक छोटंसं टाकं आहे. अर्धचंद्राकृती असं हे टाकं आहे. पण त्यातही गाळ पुष्कळ साचलेला आहे. पण इथून समोरचं दृश्य खूप छान दिसतं. आम्हाला गडावर पोचायला जवळजवळ 3 तास लागले. नंतर जरा नाश्ता करायला सुरुवात केली. शंतनूची नेहमीप्रमाणेच मजा मस्करी सुरू झाली. इथून आम्ही मागे फिरलो आणि तुम्ही समोर बघतच असाल ही पाण्याची टाकी आहेत. एकूण 4 टाकी आहेत. पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे. इथेही स्वच्छता होण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी बघून झाल्यानंतर एक देवस्थान लागतं तुम्हाला. त्याचं दर्शन घेतलं आणि तसंच पुढे चालायला सुरुवात केली. इथे एक दुसरा दरवाजा आहे. परत मी एकदा सांगतो, ह्या दरवाजाचं नाव काही मला माहिती नाही, पण अतिशय सुंदर असा दरवाजा आहे हा. ह्या ती समोर बघत असलेली दगडी काढणं आवश्यक आहे. समोर तुम्ही बघताय अतिशय सुंदर असा दरवाजा आहे.
या दरवाज्यातून जी वाट जाते ती समोरच्या सोंड्यावरनं जाते आणि तिकडनं मग ती गावात जात असेल, पण इकडनं कोणी येत नाही असं वाटतं. अतिशय मोहक असं दृश्य समोर तुम्हाला दिसतंय. तेथूनच तुम्हाला पुढे जायचं आहे. परत तुम्हाला एक टाक्यांचा समूह लागतो, पण हे पण पाणी आहे हे पिण्यायोग्य नाही. अशा टाक्यांच्या समूहावरून आपण पुढे पुढे चालत राहिल्यानंतर हा परत दुसरा टाक्यांचा समूह लागतो. आणि आता विशेष म्हणजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला ह्या टाक्यामध्ये जायला मात्र असं वाकून जावं लागतं. वाकून गेल्यानंतर उजव्या बाजूला जर तुम्ही समोर बघत असाल तर अशी खोली आहे आणि त्याच्यानंतर बाजूलाच हे पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. मासे पण तुम्हाला दिसत असतील. हे अतिशय सुंदर आणि पिण्यायोग्य असं पाणी आहे. असं तुम्ही बाहेर येता, हे बघा ही मोठी टाकी आहे, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर ते दुसरं टाकं आहे. म्हणजे आर्किटेक्चर काम किती सुंदर आहे या किल्ल्यावरती याचा एक उत्कृष्ट नमुना आहे हा. तेथून गेल्यानंतर परत हे एक पिण्याच्या पाण्याचं टाकं लागतं, पण ते पण पिण्यायोग्य नाही. आणि अतिशय प्रसिद्ध असलेलं हे रतनगडावरील नेडं आहे. इकडनं खाली गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दरवाज्यातून जायला रस्ता आहे. नेड्यावरती सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आता संदेश वरती गेलेला आहे. नेड्यावरती खूप गर्दी असल्यामुळे थोडं जरा व्यवस्थित जावं लागतं. आता समोरचं दृश्य तुम्ही बघताय हे नेड्याच्या वरील भाग आहे. आता आपण जाणार आहोत सामरतकडे जाणाऱ्या दरवाजाकडे. हा गडाचा मुख्य दरवाजा असावा. अतिशय भक्कम असा हा दरवाजा आहे. रतनगडावरती खूप गर्दी असते. शनिवार रविवार तुम्ही गेलात तर तुम्हाला जर किल्ला अतिशय व्यवस्थित बघायचा असेल तर शनिवार रविवार सोडूनच जावं असं मला वाटतं. हा तुम्ही समोर बघताय हा गडाचा भक्कम दरवाजा. तिथून मग तो परत खालच्या दरवाजाकडे तो रस्ता जातो आणि हेतून खाली तुम्ही मात्र सामरत गावातून पुढे जायचं असेल तर संधान व्हॅलीला जाऊ शकता किंवा तुम्ही आसनगावला जाऊ शकता. म्हणजे थोडक्यात कोकणातून वरती येण्यासाठी ही येणारी वाट आहे. परत आपल्याला वरती आल्यानंतर डाव्या बाजूने जायचं आहे. परत एक पिण्याचं पाण्याचं टाकं आहे, अतिशय सुंदर आहे. बाजूलाच नंदी आहे, त्याच्या बाजूला शंकराची पिंड आहे. असं करत करत तुम्ही डाव्या हाताने आलात तर परत गोल बुर्जापर्यंत येता. गोल बुर्जाच्या बाजूला हे एक पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. तेथून मग आपण परतीच्या मार्गाला लागतो. परत येऊन आम्ही परत रत्नादेवीचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तेथे आराम केला. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. मित्रांनो, रतनगडावरती अशी खूप मोठी मोठी झाडं पडलेली आहेत. खाली उतरल्या आम्ही रतनवाडीत ही पुष्करणी बघितली. मित्रांनो, ही पुष्करणी बघायलाच पाहिजे. आता पावसामुळे पाणी साचल्यामुळे उतरता येत नाही आहे, मात्र तुम्ही सगळ्या देवांचं दर्शन घेऊ शकता. पुष्करणीच्याच बाजूला ही काही शिला ठेवलेल्या आहेत. ह्यापूर्वी इथे अतिशय योग्य प्रकारे ठेवलेल्या असतील किंवा मांडणी केलेली असेल, पण आज त्यांची दुरवस्था झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही जे समोर बघताय ते जवळजवळ 1200 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी अमृतेश्वराचं मंदिर आहे. स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं. तुम्ही समोर बघताय किती भव्य आणि अतिशय सुंदर असं हे देऊळ आहे. त्यावरील नक्षीकाम तर त्याहूनही सुंदर आहे.
आपण पुढे बघालच ते सुद्धा. आता आपण दुसऱ्या बाजूने आतमध्ये प्रवेश करतोय. किती सुंदर नक्षीकाम आहे बघा. आतमध्ये गेल्यानंतर हे मंडप अतिशय सुंदर, स्वर्ग. त्या काळी कोणत्याही व्यवस्था नसताना कसं एवढं सुंदर मंदिर केलं ते बघा. आतमध्ये ही शंकराची पिंड जी पाण्यात बुडालेली आहे आणि हे बाजूलाच नक्षीकाम. हे कसं केलं असेल, खरंच अद्भुत आहे. त्यावेळच्या कलाकारांना खरंच सलाम. देवळातून बाहेर पडल्यानंतर हे मोठं झाड आहे, याच्या खाली सुद्धा काही शिळा आहेत, त्याही आम्ही बघितल्या. जर रतनगडावरील हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करावे. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करावे. तुमच्या मित्रांना शेअरही करावे. छावणीमार्फत आपले खूप खूप धन्यवाद.